शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश राऊतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याची कमतरतेची लक्षणं, कमतरतेची कारणं आणि त्याची कमतरता झाली तर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे जे काही सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमची कमतरतेची लक्षणं, कमतरतेची कारणं आणि आपण त्याच्यावर काय उपाययोजना ह्या केल्या पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. मित्रांनो, आपल्या पिकांमध्ये कॅल्शियम कोणत्या गोष्टीमुळे कमी होतो? मित्रांनो, आपल्या जमिनीचा जो काही पीएच आहे तो खूपच जास्त असला किंवा खूपच कमी असला त्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता ही दिसून येते. दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये जर आपण अति पाण्याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा कॅल्शियमची कमतरता ही दिसून येते. दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये आपण नायट्रोजन आणि पोटॅशियमचा वापर जर जास्त केला तर त्या ठिकाणी सुद्धा कॅल्शियमची कमतरता ही दिसून येते. दुसरं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जर वाळू मिश्रित जमीन असली किंवा हलकी जमीन असली त्या ठिकाणी सुद्धा कॅल्शियमची कमतरता ही दिसून येते. दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये जे काही ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कार्बाची कमी असल्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता ही दिसून येते. दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता जर झाली तर आपण आपल्या पिकामध्ये काय काय लक्षणं हे दिसून येतात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं लक्षण आहे, जे काही नवीन येणारी जी काही पानं आहे ती वाकडी होतात. पानांचे जे काही टोक हे जळू लागतात, ते करपू लागतात. दुसरं म्हणजे जे काही पानं असतात ते नाजूक होतात, बारीक होतात. मित्रांनो, हे लक्षणे पानावर दिसून येतात. मित्रांनो, मुळावर जे काही लक्षण आहे ती म्हणजे मुळांची वाढी थांबते, मुळं ही काळसर रंगाची होतात. तर मित्रांनो, ही जर लक्षणं तुमच्या पिकामध्ये आढळून आली तर त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायचं की आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता ही झाली आहे. तर मित्रांनो, ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय उपाय हे केल्या पाहिजे? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही जिप्सम आहे, जिप्सम हे 100 किलो प्रति एकरसाठी वापरलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपण कॅल्शियम नायट्रेट, त्याचबरोबर लिक्विड फॉर्म मधलं जे काही असं कॅल्शियम आहे त्याचा वापर फवारणीसाठी आणि ड्रिपद्वारे सुद्धा हा केला पाहिजे. दुसरं म्हणजे जर आपल्याला आपल्या पिकांमधील जी काही कॅल्शियमची कमतरता ही लवकर भरून काढायची जर असली तर त्या ठिकाणी आपण जे काही ऑक्साईड फॉर्म मधलं जे काही कॅल्शियम आहे त्याचा सुद्धा वापर हा केला पाहिजे. मित्रांनो, कॅल्शियमचा वापर करत असताना आपण आपल्या पिकांमध्ये कोणती काळजी ही घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी ह्या खूपच महत्त्वाच्या आहे. मित्रांनो, आपण एकाच वेळी फक्त एकाच अन्नद्रव्याचा वापर त्या ठिकाणी खतामध्ये करायला पाहिजे. दुसरं म्हणजे पाण्याचा योग्य निचरा ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या पिकांमधली जी काही कॅल्शियमची कमतरता ही दूर होईल. दुसरं म्हणजे आपल्या पिकांमध्ये कॅल्शियम सोबत आपल्याला कोणतंही फॉस्फॅटिक जे काही खत आहे त्याचा वापर हे करायचा नाही. मित्रांनो, असं केल्यानं आपल्या पिकामध्ये जे काही फॉस्फॅटिक विथ खतासोबत जर आपण कॅल्शियमचा वापर जर केला तर त्या ठिकाणी कॅल्शियम व फॉस्फेट हे आपल्या पिकांमध्ये फिक्स होऊन त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये त्यांचा दर पिकालाही उपयोग होणार नाही आणि आपली जमीन त्या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात होईल. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जी काही कॅल्शियमची कमतरतेची लक्षणं, कमतरतेची कारणं व त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सविस्तर माहिती ही बघितली. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मॅग्नेशियम, सल्फर हे जे काही अन्नद्रव्य आहे त्यांची सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो, त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.